आज आपल्या राज्याचा म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दुपारी 2 वाजता अर्थमंत्री हा अर्थसंकल्प सादर करतील. ह्याच्यात अनेक अपेक्षा आहेत लोकांकडून. आता आपण पाहिलं असेल साधारणपणे ज्या अपेक्षा लोकांमधून येत आहेत, जनतेतून येत आहेत. पहिली अपेक्षा हीच आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी. तीही आधी जशी फडणवीस साहेबांनी केली होती, जी फसवी होती, तसं नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी जसं मुख्यमंत्री असताना कुठचीही निवडणूक समोर नसताना कर्जमुक्ती जाहीर केली होती आणि 3 महिन्यात पूर्ण करून दाखवली होती, एका बोटावर, एका दाखल्यावर. अशीच कर्जमुक्ती शेतकऱ्यांची आम्हाला अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण. बहुचर्चित हा विषय झालेला आहे, चर्चा खूप होते याच्यावरनं. पण लाडकी बहीण जेव्हा विषय येतो, अर्थात 1,500 वरनं 2,100 पर्यंत जाणार का, हा एक विषय आहेच. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की दिल्लीमध्ये जे भाजपने जाहीर केलं होतं की 2,500 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ. मग दिल्लीमधल्या लाडक्या बहिणी आणि महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींमध्ये नेमका फरक काय आहे, हा देखील आम्हाला समजून घ्यायचा. म्हणून जर 2,100 होत असेल आणि 2,500 नसेल होत, ते अर्थमंत्र्यांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे की दिल्लीमधल्या लाडक्या बहिणी आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींमधला भाजपसाठी काय फरक आहे, काय अंतर आहे. आम्हाला हेच अपेक्षित आहे की लाडक्या बहिणी ज्या याद्या निवडणुकीच्या पूर्वी होत्या, तशाच्या तशा याद्या कुठचाही कट न लागता त्याच्यावर सगळ्यांना सरसकट 2,500 रुपये त्यांच्या खात्यात गेले पाहिजेत. आणि फक्त आजपासून नाही, तर जो गेल्या 3-4 महिन्यांचा बॅकलॉग आहे, जेव्हापासून ह्या सरकारची शपथविधी सोहळा झालेला आहे, त्या दिवसापासून झालं पाहिजे. ह्या 2 मला वाटतं सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तसंच जर पाहायला गेलं तर मुंबईला काय मिळणार, अर्थात मुंबई सकट पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, शहरी भाग आणि ग्रामीण भाग हे आम्ही पाहत असतो. तिथे काय काय आपण महाराष्ट्रात अपेक्षित करतो हा एक विषय आहेच. पण मुंबईसारख्या शहरामध्ये, ज्या मुंबईला केंद्र सरकारमधून काही मिळालं नाही, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही, जसं महाराष्ट्राला पण काही मिळालं नाही, पण ह्या मुंबईसाठी ज्याची राज्य सरकारची ह्या मुंबईकडे थकबाकी 16,000 कोटी आहे, ती थकबाकी आज रद्द होणार का, ते सगळे पैसे मुंबई महानगरपालिकेला देण्यात येणार का, हा देखील एक सवाल आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय ज्या साखर कारखान्यांना, राजकीय लोकांच्या, त्यांच्या आजूबाजूच्या राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांना हजारो कोटी आहेत द्यायला. मग मुंबईसारख्या शहराला जी थकबाकी असून राज्य सरकारची आहे, ती का नाही पूर्ण करतायत. मुंबईला जे देणं लागतं राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेला देणं लागतं, ते का नाही देऊ शकत राज्य सरकार, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोच. एक एक करू. मला वाटतं त्याच्यावर श्वेतपत्रिका यावी ना, कारण आता डॅव्होसच्या दौऱ्यात असं काही चित्र दाखवलंय जणू काही सगळं भरभराट झाली आहे. $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या पुढे गेलो आपण. एवढं काही असेल तर आज सरकारने दाखवावं आणि खरं काय चित्र ते दाखवावं. आम्ही त्यांचं कौतुक करू जर सत्य बोलले तर. आदित्यजी, लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीला राबवण्यात आली, तिथे ती लोकप्रिय झाली, पण तीच योजना महाराष्ट्रामध्ये बदनामी झाली आणि अडचणीतही आली. काय प्रमुख कारण आहे? मी तुम्हाला एक सांगतो, जे आधी पण सांगितलं होतं की हे सरकार महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भाजप ही लाडकी बहीण योजना बंद करेल. पण माझी अपेक्षा वेगळी आहे. मी सगळ्यात काही चांगलं पाहतो आणि आता संधी ही आहे की भाजपाने एका ठिकाणी आश्वासन दिलंय की आम्ही 2,500 करू दिल्लीमध्ये. मग महाराष्ट्रात का नाही 2,500 आपल्या लाडक्या बहिणींना मिळालं पाहिजे. आदित्यजी, बेकायदेशीर वक्तव्य करण्यासंदर्भात, जे प्रतिबंध करण्यासंदर्भातला कायदा आहे, तो अधिक मजबूत करावा यासाठी सरकार नवं विधेयक आणू पाहतंय. याबाबतची जाहिरात देखील आज सरकारने केली. कसं बघता तुम्ही? नक्कीच कोरटकर, सोलापूरकर यांच्यावर लावा होतो कायदा. पण एकंदर तुमच्यावर पण हा कायदा लागू होणार हे लक्षात ठेवा मीडिया म्हणून. आणि बेकायदेशीर, ह्या भाजपच्या मनात बेकायदेशीर म्हणजे जो भाजपच्या विरोधात बोलतो तो बेकायदेशीर. राज ठाकरे यांचं एक वक्तव्य आहे, महाकुंभमध्ये नदीचं पाणी हे खराब झालेलं आहे, असं पाणी मी कधीही प्राशन करणार नाही, अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या. मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज कुठच्याही दुसऱ्या विषयावर न बोलता मी अर्थसंकल्पावर बोलीन, कारण हे अर्थसंकल्प महत्त्वाचं राहणार. हे निवडणुकीनंतरचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि ह्याच्यात लाडक्या बहिणींचा विषय असेल किंवा इतर कुठचेही विषय असतील, कर्जमुक्तीचा विषय असेल, सोयाबीनचा विषय आहेच, पण त्याचसोबत भावांतरचा विषय आहे, हे सगळे विषय आज महत्त्वाचे राहतील. मी दुसऱ्या कुठच्याही विषयाला इथे फूट पाडतो नाही. कैलास पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता, आदित्यजी, कैलास पाटील होऊन जाते माहिती. कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की बळीराजा मोफत वीज बघा, आमचा आवाज एवढा होती,
ती योजना जी आहे ती फसवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण शेतकऱ्यांना अजूनही लाखो रुपयांची बिलं येत आहेत. त्यांनी नुसतं म्हणून नाही दाखवलं, त्यांनी ते बिल दाखवलं ज्याच्यात आता आधी 0 रकमेचं बिल होतं, आता त्याच्यात बिल यायला लागलं. आणि हेच आम्ही सांगतोय की भाजपचं सरकार, हे जे महायुतीचं सरकार, ते महाझुटीचं सरकार आहे. कारण हे खोटं बोलून निवडणुका ईसीच्या म्हणजे इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने जिंकलेले आहेत. बहुत सारी अपेक्षाएं हैं. ये सरकार चुनाव के आशीर्वाद से जो जीत के आई है, बहुसंख्यक की सरकार है और इसी सरकार से 2-3 अपेक्षाएं मैं रखता हूं. पहली अपेक्षा ये है कि सारे किसानों का कर्ज मुक्त किया जाए, उनको कर्ज मुक्त किया जाए जैसे हमारी सरकार ने, उद्धव बाळासाहेब ठाकरे हमारे जो मुख्यमंत्री थे उन्होंने किया था, किसी भी चुनाव के सामने या किसी चुनाव को सामने न रखते हुए किया था. वैसे ही आज जब चुनाव इस राज्य में नहीं है, देवेंद्र फडणवीस जी कर्ज मुक्त करके दिखाए सारे किसानों को. दूसरी अपेक्षा यही है कि जैसे दिल्ली में 2500 मिलने वाले हैं लाडली बहना को, तो क्या दिल्ली की बहना महाराष्ट्र की बहना से अलग है? पहले तो 2100 नहीं 2500 रुपये मिलने चाहिए हर एक लाडली बहना को, उस लिस्ट को कट नहीं लगना चाहिए. और तीसरी चीज़ यही है कि जब से चुनाव हुए उस दिन से अभी तक का जो बैकलॉग है वो भी आए उसमें. काफी समय से अगवा पहन करके माला बाल साहब की तरह लेकर के रैलियां कर रहे थे. अचानक उन लोगों को संगम या गंगा नदी या किसी दूसरी पवित्र नदियों का पानी गंदा दिखने लगा है. इसको कैसे देखते? मैं यही कहता हूं कि आज जो बात करूंगा मैं इस आज के बजट पे करूंगा, क्योंकि आज का बजट ये हर एक व्यक्ति के लिए महत्वपूर्ण है. बहुत सारे दिनों में मैंने देखा है कि शायद धर्म व्यवस्था में हो या फिर कल्चर पे हो या इतिहास में हो, हमें व्यस्त किया जाता है, हमें लड़ाया जाता है. लेकिन आज की जो बात है, फिर वो बेरोजगार की बात हो या फिर महंगाई की बात हो, उस पर कोई बात ही नहीं करता. सिर्फ राजनीति सिर्फ दलदल हुई है, राजनीतिक दल कोई रहा नहीं है. ये भी मैं कहना चाहता हूँ कि खबर को छुपाने के लिए कबर की बात हो रही है. आप ही के हाथों में प्रशासन है, निकालिए, लेकिन वहाँ रखिए एक बोर्ड कि यहाँ जो महाराष्ट्र पे चल के आया उसे ऐसे ही दफनाया जाएगा. फिर वो औरंगजेब हो, सोलापुरकर हो, कोरटकर हो या जो भी इस महाराष्ट्र के विरोध में काम करेगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.